आजवर शिर्डी हे आपल्या श्रद्धेचं साईबाबांच्या दर्शनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण होतं. पण आजपासून शिर्डीला एक नवीन ओळख मिळणार आहे. कारण आता शिर्डी भारताच्या संरक्षण क्षेत्रात नवा इतिहास रचणार आहे. 300 एकरांवर पसरलेल्या तब्बल 3000 कोटींच्या निबी डिफेन्स कॉम्प्लेक्सचं उद्घाटन आज शिर्डीत होत आहे. इथे भारतीय सैन्यासाठी 155 मिमीचे तोफगोळे, घातक मिसाईल्स, कामिकोजे ड्रोन्स आणि सॅटेलाइट्स बनवले जाणार आहेत. भारताच्या आत्मनिर्भर मोहिमेसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. आता भारताला शस्त्रांसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागणार नाहीये, तर उलट याच शिर्डीतून परदेशात शस्त्रांची निर्यात केली जाणार आहे. चीन नंतर संपूर्ण आशियात आणि जगातलं हे तिसरं सर्वात मोठं संरक्षण उत्पादन केंद्र ठरणार आहे. इथे दरवर्षी 5 लाख तोफगोळे बनणार आहेत आणि ही किमया करून दाखवली आहे एका मराठी माणसाने. ऊसाच्या रसाचा व्यवसाय आणि सामान्य कंत्राटदार म्हणून सुरुवात करून थेट देशाच्या संरक्षण विश्वात एवढी मोठी झेप घेणारे निबे ग्रुपचे चेअरमॅन गणेश रमेश निबे यांचा हा प्रवास प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा देणार आहे. पूर्वी संरक्षण क्षेत्रात फक्त सरकारी कंपन्यांची मक्तेदारी होती, पण मेक इन इंडिया अंतर्गत आता खासगी कंपन्यांनाही ही परवानगी मिळाली आहे. आज या क्षेत्रात अदानी आणि टाटांसारखे अब्जाधीश कॉर्पोरेट दिग्गज असतानाही त्यांना थेट टक्कर देणारी बलाढ्य कंपनी एका मराठी माणसाने उभी केली आहे की नाही? प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमान वाटावा अशी ही गोष्ट. तर अशाच नवनवीन माहितीसाठी फॉलो करा आणि आपल्या YouTube चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.